त्याच्यावरती काय? माझं नाव नितीन चव्हाण आहे. मी गेली म्हणजे 12 वर्ष एक संघर्ष लढतोय हुकुमशाहीच्या विरोधात. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्कॅम चालू आहे. तो स्कॅम ओपन होऊ नये म्हणून माझ्यावरती 2 खोट्या केसेस, अत्याचार झाले. माझी 7 महिन्याची मुलगी त्यात एक्सपायर झालेली आहे. तरी पण मी लढतोय. माझ्या घरात 2 अटॅक पण झाले. हा लढा असा आहे, हा संघर्ष असा आहे की हे फडणवीस साहेब आहेत, त्यांची एक एजंट आहे अंजली दमानिया. अंजली दमाने तिचे पती, तुम्हाला नुकतंच माहिती आहे अनिस दमानेची नियुक्ती ही मित्रावरती झालेली आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटवरती झालेली आहे. हे सगळं म्हणजे हा कशाचा रिवॉर्ड भेटतोय तो मी सांगतो. अंजली दमाने स्वतः भूमाफियाचं काम करतात. त्यांची कर्जतला जमीन आहे. शेतकरी नसल्याचा दाखला म्हणजे असल्याचा दाखला नाही आहे त्यांच्याकडे, पण तो मी सगळा स्कॅम ओपन केला. त्याच्यानंतर त्यांची जमीन आहे ना, देवेंद्र फडणवीस CM असताना MITने रिलीज केली. त्याच्यामध्ये त्यांनी काही म्हणजे शेतकरी असल्याचा काही दाखला प्रोड्यूस नाही केलेला आहे. फक्त एक्सपर्टी डिसिजन म्हणजे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जायचंच नाही आहे आणि एक्सपर्टी डिसिजन लावून ती ओपन केलेली आहे. त्याच्यानंतर मनी लॉन्ड्रिंग आणि यांचा जो कर्जत घोटाळा आहे तो ओपन करू शकणाऱ्या मकरंद धामनीसकर त्यांचा ड्रायव्हर होता, तो त्यांनी ओपन करू नये. त्यांनी सांगितलं की माझे काहीतरी पेमेंटचं बाकी होतं ते तुम्ही द्या, नाही तर मी तुमचे 4 घोटाळे ओपन करतो. तर लगेच ह्या दाम्पत्याने सत्तेला हाताशी धरून वाकोला पोलीस स्टेशनला मॅनेज करून 2 दिवस त्या मकरंद धामनीसकरला डिटेन केलं रॉंगफुल, बिना FIR, बिना म्हणजे कुठल्याही कायद्याच्या कलमा अंतर्गत. आणि त्याला स्वतः अंजली दमाने त्यांच्या पतीने टॉर्चर केला 2 दिवस. त्याचे मोबाईल हाताळले, पुरावे नष्ट केले. 3ऱ्या दिवशी त्या व्यक्तीने रसायन पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तर हे आपल्या अंगाशी प्रकरण येते म्हणून त्यांनी 8व्या दिवशी त्या नोकराला उचललं. आणि हे सगळं मी जिम्मेदारीने बोलतोय, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. आणि हे सर्व पुरावे आणि 75 प्रश्न मी अंजली दमाने मॅडमला पाठवलेत. पण त्या फडणवीसचे एजंट असल्यामुळे त्या बिंदास आहेत. त्यांना माहिती आहे की कुठली मीडिया, कुठले पोलीस, कुठले ED हे आपल्या विरुद्ध कारवाई करणार नाही. हे संपूर्ण गोष्टी मी EDला, संपूर्ण म्हणजे पोलीस प्रशासन सगळ्यांना, कलेक्टरला, रायगड कलेक्टरला पाठवलेलं आहे. पण याच्यावरती साधी चौकशी पण होत नाही. म्हणजे OBC नेता असेल तर त्याला जेलमध्ये टाका, मागासवर्गीय नेता असेल त्याला जेलमध्ये टाका, पण हे मनुवादी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध साधी चौकशी पण होत नाहीये. आणि हे सगळं प्रकरण मी ओपन करतोय म्हणून माझ्यावरती एवढे अत्याचार झाले. आजही माझ्यावरती अत्याचार कंटिन्यू आहे. मी स्वतः मराठा आहे, पण मराठ्याची पण काय हालत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता. आणि एक निडर पत्रकारच ही न्यूज लावू शकतो, बाकी कुणामध्ये हिंमत नाही ही न्यूज लावायची. हे पण मी सांगतो, चॅलेंज सांगतो मी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. नंबर घ्यायचा तर घेऊ शकता.